डेटिंग ॲप्सवर फेक महिला प्रोफाईल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक आणि अवाजवी बिलाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळींचा पर्दाफाश करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 22 जणांना अटक केली। फिर्यादी तरुणाला टेंडर ॲपवरून ओळख करून बोरिवलीतील एका हॉटेलमध्ये बोलवण्यात आले। ड्रिंकचा बहाणा करत त्याच्याकडून 14,700 रुपये QR कोडद्वारे ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नवी मुंबईतील एका हॉटेलवर छापा टाकून दिल्ली, गाझियाबाद आणि उत्तर प्रदेश येथून आलेल्या 15 पुरुष आणि 6 महिलांना ताब्यात घेतलं। ही टोळी टेंडर बुमले, ओके, किपॉइड, मीट मी यासारख्या ॲपवर बनावट महिला प्रोफाईल तयार करून चॅटिंग करत होती। तर भेटीसाठी ठराविक हॉटेलमध्ये बोलावून हॉटेल मॅनेजरच्या मदतीने बनावट बिल तयार करून पैसे उकळले जात होते। या कार्यवाहीत 17 मोबाईल, एक पोर्टेबल प्रिंटर, स्वाईप मशीन असा 3.74 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर आरोपींनी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातही अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। MHB पोलिसांकडनं डेटिंग ॲपचे जे आरोपी आहेत ते पकडले गेले, काय पूर्ण हे प्रकरण आहे आणि कशा प्रकारे आपण त्याला याच्यामध्ये आपण MHB पोलीस स्टेशन बोरिवलीच्या गुन्ह्यामध्ये 15 पुरुष आणि 6 महिला यांना अटक केलेली आहे। या गँगची मोडस अशी जवळपास आज मार्केटमध्ये 12 प्रकारचे डेटिंग ॲप्स आहेत। तर त्या ॲपवरती हे फेक प्रोफाईल बनवतात आणि या आरोपींनी यापूर्वी सुद्धा मागील वर्षी गुन्हे केले होते। काही त्याच्या पार्टनरने सुद्धा हे नवीन आता गँग ओपन केलेले आहेत। तर त्यांनी त्यांच्या काही मैत्रिणी दिल्ली, उत्तर प्रदेशवरून बोलवल्या। हे 15 दिवस मुंबईत असतील, 15 दिवस हैदराबाद जातील, हे करतील। ही 2 टीम काम करते, एक प्रोफाईल बनवणं आणि रिक्वेस्ट टाकणं। दुसरी टीम जी आहे ती हॉटेलमध्ये तिथं मॅनेजमेंट पाहणं। याच्यामध्ये तो हॉटेलवाला सामील असतोच। आपण जे आमच्याकडे दोन्ही गुन्हे झाले, दोन्ही हॉटेलचे जे मॅनेजर आहेत ते याच्यामध्ये सामील असल्याचं दिसून आलं। त्यांना आम्ही अटक केलेली आहे। मुली शक्यतो त्यांची जी टीम आहे, एक टीम, तर ती राईट रिक्वेस्ट टाकत राहतात आणि त्याच्यातून रिक्वेस्ट मॅच झाल्यानंतर त्यामध्ये चॅटिंगचं काम तीच टीम करते आणि जर बोलायचं असेल तर ते त्या मुलीला फोन देऊन त्या कस्टमरशी बोलायला लावतात समोरच्या, आणि मग कुठंतरी लोकेशन त्यांच्या जवळचं यांचं जे ठरलेलं हॉटेल असेल तिथलंच राहील आणि नंतर ते त्याच हॉटेलचं सुद्धा लोकेशन देतात आणि तिथं बसल्यानंतर मग हे ऑर्डर केलं जातं, ते केलं जातं, ते केलं। जनरली एक 5-6 हजाराचं जरी ते बिल होणार असेल तर हे 25 ते 30 हजारावर नेलं जातं आणि त्यातले 50% तो मॅनेजर त्याचा तो शेअर असतो त्याच्यामध्ये, 50% यांचा शेअर राहतो। तर अशा प्रकारे जवळपास रोज 4-5 ते कॉल अटेंड करतात आणि अशा प्रकारे ही फसवणूक सुरू आहे। सर, असे किती हॉटेल्स त्यांनी हे केलेले आहे, बनवलेले आहेत आणि कुठल्या प्रोफाईलला, एक विशिष्ट प्रोफाईल, कुठल्या प्रोफाईलला टार्गेट करतात? नाही, आता जनरली डेटिंग ॲपवर कोणी आपण पाहतो तर कोणी त्याच्यावरती सर्च करत असतात आणि ते त्यानुसार त्यांचं ते डेटिंगवर जाण्याचं ठरत असतं। बोरिवलीमध्ये पाहाल तर आपल्याकडे बोरिवली आणि मालाड आणि बांगूरनगर याच्यामध्ये 3 हॉटेल जे आहेत त्या ठिकाणी यांनी मॅनेजरशी टायअप केलेलं होतं। यामध्ये आपल्याला तक्रार प्राप्त होताच तेवढे सिरियसली आपण या घटनेकडे पाहिलं आणि ही गँग आपल्याला मिळालेली आहे। मुंबईतील वरळी डोममध्ये नुकताच ठाकरे बंधूचा विजयी मेळावा पार पडला। या मेळाव्यातील भाषणावर भारतीय जनता पार्टीने रडगाणं आणि रुदाली अशा टीका करत जोरदार हल्लाबोल केलाय। याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर तीव्र शब्दात आरोप करत मराठीचे आणि महाराष्ट्राचे मारेकरी हेच आहेत असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी भाजपाला सवाल केलाय की पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का?
त्यांना पकडले जात नाही ते कुठे आहेत? तसेच मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांची बाजू घेणारे हे कर्मदरिद्री सत्ताधारी आहेत। याची लाज वाटते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। काय कशाला बोलवलं? नाही ते डुबे जाऊ द्या। पहिल्या प्रथम मी सर्व माध्यमांना धन्यवाद देतोय। सुरू सर्वप्रथम मी सर्व माध्यमांना म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांना धन्यवाद देतोय। याचं कारण असं की परवा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आनंदाचा क्षण हा तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सर्वांसमोर आणलात आणि मला माहिती आहे की माध्यमांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे आनंद झाला। आनंदाला आपल्या सर्वांनी पाठिंबा दिला, शुभेच्छा दिल्या, मी तर म्हणेन ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले, तर सर्व माध्यमांना मी धन्यवाद देतो आणि तमाम मराठी जनांना आणि त्याच्यामध्ये खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठींसोबत इतर भाषिकसुद्धा जे गुण्यागोविंदाने नांदत आहेत त्यांनीसुद्धा मला सांगितलं की ये किया आपने बहुत अच्छा किया, तर त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय। पण मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना भाजपचे नेते पहलगामच्या भाजपकडून काही विशिष्ट लोक आहेत की मराठी त्यांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे, कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य करा असं आहे। लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणं हे मी समजू शकतो। विजयोत्सव हा मराठी भाषा अस्मितेपुरता मर्यादित राहणार आहे की यापुढे राजकीय युतीसाठी तुमच्याकडून शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच, त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करू। एक मिनट, सब तो मैं बात करूंगा लेकिन इनका पहला पूरा होने दो। उत्तर प्रदेश बिहार मध्ये मराठी महाराष्ट्राच्या माणसांनी यावं, आम्ही पटक मारूंगे अशी भाषा ऐसे कुछ लकड़बग्गे हैं। उन लकड़बग्गे को मैं समझाना चाहता हूँ कि ने पहले हिंदी में उनको समझनी चाहिए ना बात, इसलिए मैंने लकड़बग्गा म्हणजे तरस, लकड़बग्गा म्हणजे तरस। आता भेड़िया म्हणजे पण तुम्हाला काय माहिती आहे, तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं, उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं। उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें, आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम समझिए। तर असे जे कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबग्गा बोललो, त्या लक्कडबग्गाची मी माफी मागतो, कारण ते त्याही लायकीचे नाही आहेत ही लोक। त्यांचं काड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे। त्याच्यामुळे तुम्ही उगाचच भाषिक वाद इकडे करू नका। आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत। अगदी सांगायचं झालं, आम्ही आता आतमध्ये बोलत बसलो होतो, माझ्या आमदारांशी मी बोलत होतो, तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल, ॲम्ब्युलन्स सेवा असेल, इतर काही सेवा असेल। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं विधान समोर आलंय। आमदार योगेश कदम यांनी स्पष्टपणे सांगितले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीच्या व्यासपीठावर एकत्र येणार नाहीत। हे त्यांचं वैयक्तिक मत असून यामागे अनेक राजकीय कारणं असल्याचं त्यांनी नमूद केलंय। या विषयावर सर्व गोष्टी स्पष्ट करण्याऐवजी त्यांनी काही गोष्टीवर भाष्य न करता निर्णय घेतलाय। महाराष्ट्रातील कोणत्याही निवडणुकीच्या व्यासपीठावर दोघंही नेते एकत्र दिसणार नाहीत असं वैयक्तिक मत त्यांनी ठामपणे मांडलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। मी तर ह्या अगोदरच म्हटलेलं आहे की माननीय राजसाहेब ठाकरे किती झालं तरी उद्धवजींसोबत जाणार नाहीत, हे माझं वैयक्तिक मत आहे। याच्यामागे अनेक काही राजकीय कारणं आहेत, याच्यामध्ये अनेक काही वेगवेगळे विषय देखील आहेत, सगळ्यांवरती आज भाष्य करणार नाही। परंतु महाराष्ट्रामधल्या कुठल्याही निवडणुकीच्या वेळेस
उद्धवजी किंवा राजसाहेब ठाकरे हे एकत्र आपल्याला एका व्यासपीठावरती निवडणुकीच्या व्यासपीठावरती दिसणार नाहीत. निशिकांत दुबे का ट्वीट है, उन्होंने ये कहा है कि हिंदी भाषियों को टारगेट किया जा रहा है, हिम्मत है तो उर्दू बोलने वाले लोगों को टारगेट कीजिए, अपने गले में कुत्ता भी शेर होता है. देखिए, आज महाराष्ट्र में मराठी बोली जानी चाहिए. महाराष्ट्र में मराठी को प्रायोरिटी हमारी सरकार ने दी है, लेकिन मराठी को प्रायोरिटी देते वक्त अन्य किसी भी भाषा का अपमान हमने किया नहीं है, ना कि हम करेंगे. और मराठी बोलने वालों का अगर इस तरह से कोई अपमान करता है तो बिल्कुल ये सहन नहीं होगा. एक शिवसैनिक होने के तौर पर उनको हम वार्निंग देते हैं कि लास्ट वार्निंग है कि अगर इसके बाद अगर ऐसे कोई वक्तव्य आएंगी तो बिल्कुल इसकी रिएक्शंस आएंगी. आप हमारी ही सरकार में आज मेरे ख्याल से वो 4 टाइम MP है, वो सीनियर लीडर है, और ऐसे सीनियर लीडर की तरफ से ऐसा वक्तव्य आना ये बिल्कुल शोभा नहीं देता. उनके जो भी पार्टी लीडर्स हैं, हमारे वरिष्ठ लीडर, उनसे ज़रूर बात करेंगे. लेकिन आज मराठी का अपमान जो भी करेगा उनको ज़रूर जवाब ये दिया जाएगा. बीजेपी के पूर्व सांसद और देशात वाढत चाललेल्या धार्मिक द्वेषाच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाकडून मोठी मागणी समोर आली. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट अँड थ्रेड एजंट रिलिजन्स हे खासगी विधेयक संसदेत मांडलं असून धार्मिक भावना भडकावणाऱ्या कठोर कारवाई तरतूद यामध्ये केली आहे. त्यांनी असा इशारा दिला आहे की उदयपूर फाईल्स चित्रपट समाजात विष पसरवू शकतो, त्यामुळे सरकारने यावर तातडीने बंदी आणावी. जरी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला मंजुरी दिली असली तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं त्यांनी स्पष्ट केले. सरकारने या विधेयकाला मंजुरी द्यावी किंवा स्वतःचा कठोर कायदा आणून धार्मिक तेढ वाढवणाऱ्यावर लगाम घालावा, अशी मागणी त्यांनी केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. एक फिल्म आ रही उदयपुर फाइल 11 जुलाई को रिलीज होने वाली है. जिस सब्जेक्ट पर फिल्म बनी है वो सब्जेक्ट वो सब्सिडाइड है अभी, जिस पर कोर्ट में केस चल रहा है. उदयपुर एक टेलर का मर्डर हुआ था, उसकी वजह से निपुण शर्मा का बयान था. सुप्रीम कोर्ट के जस्टिस सूर्यकांत और जस्टिस JB पर्दावाला ने एक हियरिंग में मुल्क में जो हालात खराब हुए हैं, इनमें ये उदयपुर का मर्डर केस में शामिल, इसमें निपुण शर्मा की जिम्मेदारी ठहराया था. अध्यक्ष महोदय, निपुण शर्मा के खिलाफ बहुत सारे FIR हैं, और बीजेपी ने अपनी पार्टी से भी उनको निकाल दिया था. अब या तो ये फिल्म बनाना, मैं समझता हूँ ये फिल्म बनना ही नहीं चाहिए थी. ऐसी फिल्म, इस फिल्म को रिलीज होने पर एक बार फिर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खराब हो सकती है. मैं अभी इसका ट्रेलर जो बाहर चल रहा है, इस पर लोगों का प्रोटेस्ट हो रहा है. मैं सरकार से मांग करता हूं कि अगर सेंसर बोर्ड ने भी पास कर दिया है तो लॉ एंड ऑर्डर का दे करके पुलिस को इस फिल्म को रोक देना चाहिए. अध्यक्ष महोदय, हम बार बार इस हाउस में मांग कर रहे हैं कि अगर किसी धर्म के खिलाफ, किसी धर्म गुरु के खिलाफ, किसी धार्मिक किताब के खिलाफ, किसी कौमी शख्सियत के खिलाफ, जैसे डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब हों, छत्रपति शिवाजी महाराज हों, महात्मा गांधी हों, वगैरह वगैरह के खिलाफ कोई भी अपमानित बात करता है या एक्शन करता है, उसके खिलाफ सख्त कार्रवाई होना चाहिए. अगर ऐसा कानून बन जाएगा अध्यक्ष महोदय, तो फिर निपुण शर्मा जैसे लोग ऐसी बातें नहीं करेंगे और इस तरह से किसी टेरर का कहीं मर्डर भी नहीं होगा. अध्यक्ष महोदय, सरकार को इसके ऊपर जल्द कदम उठाना चाहिए. मैंने एक प्राइवेट बिल डाल के रखा है. अगर सरकार इस बिल को एक कानून बनाती है तो अपनी बिल वापस लेंगे, लेकिन सरकार को लॉ एंड ऑर्डर को मेंटेन करने के लिए इस कानून को बनाना बहुत जरूरी है, जिसमें कम से कम 10 साल की सजा होना चाहिए. अध्यक्ष महोदय, मीरा भाईंदर हे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते, मात्र अलीकडील घटनांनी खळबळ उडावली आहे. मराठी एकीकरणाच्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती, तरी त्यांच्यावर अपरात्री धरपकड करण्यात आली. या विरोधात आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. तर सरनाईक म्हणाले की काही व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी दिली जाते आणि मराठी कार्यकर्त्यांना मात्र अटक केली जाते. हे दुजाभावाचे उदाहरण आहे. मी स्वतः पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याशी बोललो असून या प्रकरणी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. त्या मीरा भाईंदर शहराचे मी आमदार आहे आणि अतिशय शांतताप्रिय शहर म्हणून ते ओळखलं जातं.
कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मी आत्ताच मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त मधुकर पांडे त्यांच्याशी बोललो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर 3 दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीची जी काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं. परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याची भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहन करणार नाही. शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे, मराठी आधी आहे आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात, मराठी उत्सव साजरे करतात. ठीक आहे, कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून, ती गोष्ट नंतरची आहे. परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे. आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील, त्यांना आतमध्ये टाकत असतील, नोटिसा देत असतील तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही. मी आत्ता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे. जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार आहे असा माझा आरोप आहे. नाही आहे, मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय. परंतु गृह खात्याचं असं कधीच गृह खातं सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा, त्याला अरेस्ट करा, रात्री बेरात्री करा. उलट शांतताप्रिय मार्गाने होत असलेलं आंदोलन तुम्ही चिथवण्याचा प्रयत्न करताय असं त्या पाठीमागचं कारण होतं. कारण रात्री बेरात्री तुम्ही खरं गरजच काय, पोलीस सक्षम आहेत, पोलिसांनी मोर्चा काढू द्यायला पाहिजे होता. आणि जर शांतताप्रिय मार्गाने जर तो होत नाही तर निश्चितपणे ज्यांनी काढलं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर बागुलबोवा केला तर ते योग्य नाही. आमची तुलना काही वेळेस लोक महायुती सरकारची तुलना इंग्रजांच्या बरोबर करायला लागलेले आहेत, असं बरोबर नाही. आमच्या महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही. हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना. काय रात्री बेरात्री कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा. जी ताकद तुम्ही 2 दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढल्यानंतर दाखवायला पाहिजे होती पोलिसांनी. आणि मी आधीच सांगितलं की शेवटी मंत्री आणि आमदार मी नंतर आहे, मी मराठी आधी आहे. आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाईक हा नेहमीच त्यांच्याबरोबर राहील. ह्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार सर वेळ झालेला. मीरा भाईंदर शहरात निघणाऱ्या मोर्चाबाबत मी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याशी चर्चा केली असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर पोलीस सर्वांना मोर्चा काढण्यासाठी परवानगी देतात असं त्यांचं स्पष्ट मत आहे. मात्र मोर्चाच्या रूटाबाबत पोलीस आणि आयोजकांमध्ये चर्चा सुरू होती. याच दरम्यान काही गंभीर इनपुट्स पोलिसांना मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. इजाजत नहीं दी गई, वातावरण पेटलेलं आहे. कुठेतरी पोलिसांनी परमिशन नाही दिली म्हणून मनसेच्या नेत्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे आणि मनसे तर सरकारवरती टीका करत आहे. तुम्ही नेमकं याला कसं? मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही. कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो. मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती, परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल. आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे. आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका. पण त्यांनी त्याला नकार दिला. त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार, दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही. म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच CPंनी सांगितलेलं आहे. तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल
तर ती परवानगी मिळेल. मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही आहे. शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे, आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे. त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल, आजही मिळेल, उद्याही मिळेल. मी विचारलं त्याच्यावर CPंनी मला सांगितलेलं आहे की जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला. त्यांनी कुठल्याही रूटचा आग्रह केला नाही. यांनी स्पेसिफिक अशा रूटचा आग्रह केला की जिथे मोर्चा काढणं कठीण आहे. त्यांना काल रात्री मग त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला सभा घ्यायची आहे, त्याची परवानगी त्यांना दिली की ठीक आहे तुम्ही सभा घ्या. पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच तो मोर्चा न्यायचा होता की ज्यातनं काही अडचणी निर्माण झाल्या असत्या, कायदा सुव्यवस्थेचे विषय निर्माण झाले असते. आता इतके वर्ष आपण सगळेच मोर्चे काढतो. मोर्चे काढत असताना आपण पोलिसांची चर्चा करून रूट ठरवत असतो. आता ज्यावेळेस 5 तारखेचा मोर्चा या 2 संघटनांनी काढायचा ठरवला होता तर मुंबईत त्यांच्याशी चर्चा होऊन रूट ठरला होता की कुठला रूट असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मोर्चा काढायला कोणालाही ना नाही आहे, पण एखाद्या मोर्चाने जर कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा अशा मार्गाने तो जाणार असेल की ज्याच्यावर नेणं कठीण आहे, पोलिसांना कायदा सुव्यवस्था ठेवणं कठीण आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे. आता तो रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर आपल्याला माहिती आहे मीरा भाईंदरचं रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते. त्यामुळे पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली की तुम्ही हा रूट बदला, पण ते बदलायला तयार नव्हते. क्या वजह रही कि मोर्चे को इजाजत नहीं दी गई? महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते पद अजूनही रिक्त ठेवण्यात आले आहे आणि यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर घणघणाट केला आहे. ते म्हणाले की सरकारने केलेली पापं लपवण्यासाठीच विरोधी पक्षनेत्याची गरज भासत नाही असा प्रकार सुरू आहे. हम करे सो कायदा या वृत्तीने सत्ताधाऱ्यांनी लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणूनच विरोधकांना आवाज द्यायचा मंचच नाकारला जातोय असे वडेट्टीवार म्हणाले. सरकारची ही भूमिका म्हणजेच एका अधिकारशाहीकडे वाटचाल असल्याचं त्यांनी म्हटलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी. हे स्वतंत्र कायदे मंडळ आहे, त्यांच्याकडे हा प्रश्न मांडण्याचा काही मला औचित्य वाटत नाही. परंतु लोकशाही परंपरेनुसार विरोधी पक्षनेता नेमून कारभार करावा आणि विधिमंडळामध्ये सुद्धा तीच खुर्ची खाली ठेवू नये हे अनेक वर्षाची परंपरा चालत आली. संख्याबळ नसताना सुद्धा यापूर्वी अनेक वेळा विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं. लोकसभेमध्ये सुद्धा संख्याबळ नसताना सुद्धा विरोधी बाकावरची खुर्ची खाली ठेवली गेली नाही. हे संकेत ही परंपरा मोडीत काढू नये अशी आमची अपेक्षा आहे. खरं तर सरकारला कोणती सरकारने जी केलेली पापं आहेत, सरकारने घातलेला गोंधळ आहे, सरकारने केलेला भ्रष्टाचार आहे, सरकारने सत्तेचा दुरुपयोग केलेला अतिरेक आहे, कायद्याची पायमल्ली केलेली आहे आणि त्यामुळं यांची सगळी केलेली पापं उघड्यावर येऊ नयेत म्हणून त्यांना विरोधी पक्षनेता कदाचित नको असेल. परंतु हा सर्वस्वी अधिकार अध्यक्षांच्याकडे आहे आणि कुठलाही 10% वगैरे संख्येचा नियम नाही हे स्पष्टपणे आम्ही पुराव्यासह दिलेलं आहे. त्यामुळे अध्यक्षांनी तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता होती. दुसरा अधिवेशन बिना विरोधी पक्षनेत्यांनी चालवावं हे लोकशाही परंपरेला धरून आहे का? लोकशाहीमध्ये पद्धतीनं राज्य चालवायचं असेल आणि तर त्यांना विरोधी पक्षनेतापद न भरून कसं चालवता येईल? सत्ताधारी आणि विरोधी हे कोणी एकमेकाचे वैरी नाहीत, दुश्मन नाही. सरकारने केलेल्या चुका किंवा सरकारला जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवताना मार्ग भटकत असेल, गाडी रुळावरून घसरत असेल तर त्या रुळावर आणण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करतो. परंतु सरकारला मनमानी कारभार करून
त्यांच्यावर अंकुश ठेवायला कोणाचंही बंधन नको आहे, ही जर भूमिका सरकारची असेल तर ती यांना लोकशाही मान्यच नाही, ही प्रवृत्ती या सरकारची दिसते आहे। राहिला सभागृहामध्ये तर आम्ही हा प्रश्न मांडू, पुन्हा विचारू की तुम्ही हा विरोधी पक्षनेत्याचा तिढा किंवा प्रश्न सोडवणार आहात की नाही, की काय निर्णय घेणार आहात, हा प्रश्न आम्ही माननीय अध्यक्षांना विचारू। आज सरन्यायाधीश देखील येत आहेत सभागृहामध्ये। घाटकोपर पश्चिम येथील वेलकम हॉटेलजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले। या आंदोलनाचं नेतृत्व मुंबई अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल मातोले यांनी केले। भेसळ जनता पार्टीचे खासदार असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी नशा खुबे असा उल्लेख करत तीव्र निषेध नोंदवला। मराठी माणसाच्या अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। हा लढा केवळ एका खासदाराविरोधात नसून मराठी अस्मितेच्या रक्षणासाठीचा आहे असं मातोले यांनी स्पष्ट केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। आपण पाहिलं असेल, भेसळ जनता पार्टीचा खासदार आहे, यांनी काल आपल्या अकलेचे तारे जोडले आणि मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा या ठिकाणी अपमान केलेला आहे। मराठी माणूस कोणत्याही भाषेचा कधी अपमान करत नाही, परंतु या राज्य सरकारने त्रिभाषा जेव्हा लागू केली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र खवळून उठला त्या सरकारच्या विरोधात आणि त्यांना नमतं घ्यावं लागलं आणि त्यांनी जी आर मागे घ्यावा लागला। पण हे सगळं करत असताना यांच्याच पक्षाचे नेते या ठिकाणी वक्तव्य करतात आणि मराठी माणसाचा अपमान करतात। परवाच्या दिवशी या मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलारने देखील सखा पाटलांची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला। काल यांनी निशिकांत नशा दुबे खुबे जो आहे त्यांनी देखील आमच्या मराठी माणसाचा अपमान केला। आणि जेव्हा जेव्हा मराठी माणसाचा अपमान केला जातो तेव्हा मराठी माणूस तिथं खवळून आणि पेटल्याशिवाय राहत नाही। आपल्याला इतिहास माहिती आहे, आटके पार झेंडे लावणारे आम्ही मराठी आहोत। आमचा इतिहास त्यांना माहीत नसेल, आम्ही दिल्लीला त्याला धडकी देणारे लोक आहोत। परंतु या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये जेव्हा तो नशा दुबे येईल त्याला खेटराणी मारल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार शांत बसणार नाही, मुंबईमध्ये देखील पाव ठेवू देणार नाही। आज आम्ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्याला खेटर मारून जोडं मारून या ठिकाणी निषेध केलेला आहे। घाटकोपर नगरीमध्ये या ठिकाणी संपूर्ण मराठी माणूस आणि मुंबई देखील मराठी माणसाची आहे। संयुक्त महाराष्ट्रामध्ये किती हुतात्मे पत्करले आपल्या सगळ्यांना माहीत आहे। 105 हुतात्म्याने देऊन या मुंबईला, महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिलेले। तेव्हा कोणीतरी आयड्या गैऱ्या येतो आणि आपल्या ज्यामध्ये काही फुटीर त्या ठिकाणी सुराजी पिसाळाची भूमिका बजावतात, म्हणून या लोकांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळण्याचं काम करतंय। पण हे कोणी असं वक्तव्य करतील, आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही, शांत बसणार नाही, परंतु यांना जशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आमच्या भाषेचा अपमान केला तर आम्ही स्वस्थ बसू शकत नाही। तुम्ही काही बोला, राजकीय टीका टिप्पणी सहन करू, परंतु जेव्हा आमच्या मायभूमीसाठी, आमच्या माय बद्दल कोणी काही बोलतो तेव्हा आमचं रक्त उसळणारच, आमचं रक्त पेटणारच ही मराठ्यांची ओळख आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नका घेऊ हिंदी। महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी संयुक्तपणे धरणं आंदोलन केले। विरोधकांची ठाम मागणी आहे की राज्यात तातडीने विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करण्यात यावी। सरकार विरोधकांचा आवाज दडपतो आहे। या विरोधी पक्षनेता नसतानाही अधिवेशन चालत आहे असा आरोप त्यांनी केलाय। देशाचे सरन्यायाधीश विधान भवनाच्या दौऱ्यावर येणार असताना त्यांनी ही लोकशाहीतील मनमानी पाहावी अशी टीका विरोधकांनी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। अरे शाळेतल्या मुलांचे गणवेश कुठे? समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जोरदार टीका केली आहे। ते म्हणाले की मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचं थट्टा नाटक केलं असून सरकारही त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाही। मीरा रोड भाईंदरमध्ये त्यांनी राजस्थानी व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आली, पण त्यांना हिंसाचाराला न घाबरता विरोध केला। याचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला आहे। तर मनसे कायद्याच्या भीतीमुळेच मोर्चा काढण्याचं नाटक केलं आहे असं आझमींनी सांगितलंय।
मराठीचा खरा अपमान कोण करतोय यावर जनतेने विचार करावा आणि जो कोणी अपमान करत असेल त्याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। देखिए, ऐसा है कि एमएनएस के लोगों ने कानून का मजाक बना के रख लिया है। उनको लगता है कि जो भी सरकार आए, सरकारें उनके खिलाफ कोई कार्रवाई करती नहीं। इसके पहले भी कितना इन्होंने टैक्सी वालों को मारा, यहाँ तक कि लोगों की हत्याएं हुई, लेकिन उसके बाद एमएनएस के लोग आज तक उन पर सख्त कार्रवाई कोई हुई नहीं। अभी मीरा रोड में उन्होंने दुकान वाले को मारा, और चलो अच्छा हुआ कि वो दुकानदार जो है ना वो राजस्थानी थे और ताकतवर थे। कोई बेचारा रिक्शे वाला होता, कोई गरीब मजदूर सब्जी बेचने वाला होता तो शायद उसके लिए इतने लोग जमा नहीं होते। लेकिन उन्होंने प्रोटेस्ट किया और उनका प्रोटेस्ट हक था उनका, क्योंकि जिस तरह से उसको मारा गया, बेइज्जत किया गया, सारी मीडिया में पूरी दुनिया उसको देख रही थी। मैं उनको बधाई देता हूँ, उन्होंने बिल्कुल अच्छा प्रोटेस्ट किया। अब जो एमएनएस प्रोटेस्ट करने जा रही है, मैं समझता हूँ ये गैर कानूनी है। इस तरह से बिल्कुल नहीं, सरकार को इस पर ध्यान देना चाहिए। भाई कौन मराठी का अपमान कौन कर रहा है? मराठी का अपमान करने वालों के साथ ज़रूर कार्रवाई की जाए, लेकिन मारपीट थोड़ी हो सकती है इस तरह से। कानून में कहीं नहीं है। आज चीफ जस्टिस ऑफ इंडिया आ रहे हैं, अभी वो देखेंगे कि क्या मजाक बना हुआ है मीरा रोड में, इस तरह की हरकतें हो रही हैं। मैं समझता हूँ, मैं फडणवीस साहब से निवेदन करूँगा कि कोई भी हो, लेकिन आपको सख्ती के साथ उनके साथ कानून लागू करना चाहिए। लोकांनी दिलेल्या मतदानावर हे सरकार आलेलं नाही, तर निवडणूक आयोगाने चोरी केलेलं मतदान करून हे सरकार आलेलं आहे, अशी खोचक टीका अतुल लोंढे यांनी सरकारवर केली। निवडणूक आयोगाची चोरी जी आहे ती पुन्हा एकदा पकडल्या गेलेली आहे। आपण अपराधी आहोत, आपण चोरी करतो आहोत याचा पुन्हा पुरावा जो आहे तो निवडणूक आयोग स्वतः देत आहे। महाराष्ट्रामध्ये चोरी पकडल्या गेली, बिहारमध्ये चोरी करण्यापासून विरोधी पक्ष जे आहेत ते आपली अडवणूक करत आहेत। म्हणून हे पुरावे संपवण्यासाठी जे कायदे बदलले, चंदीगड कोर्टाने हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही रेकॉर्ड देता यावा नाही, मग ते सीसीटीव्ही फुटेज असेल, मशीन रिडेबल वोटर लिस्ट असेल, तो नष्ट करण्याचा कायदा 1 वर्षावरून 3 महिन्यात आणण्यात आला आणि आता महाराष्ट्रातला विधानसभेचा रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी एक सर्क्युलर काढण्यात आलेला आहे। म्हणजे इथे स्पष्ट होतं की लोकांनी दिलेल्या मतदानावर हे सरकार आलेलं नाही, तर निवडणूक आयोगाने चोरी केलेलं मतदान करून हे चोरीचं सरकार जे आहे ते महाराष्ट्रामध्ये हरियाणामध्ये आलेलं आहे। आणि ह्या सर्क्युलरवरनं हे स्पष्ट होतं आणि ज्या पद्धतीने नियमांमध्ये बदलाव केले जात आहेत त्याच्यावरही स्पष्ट होतं की चोरी केलेली आहे आणि चोरी करण्याचा वेगळा प्रकार हा बिहारमध्ये सुरू केलेला आहे। यांना आम्ही सोडणार नाही, कारण की लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकारच आलं पाहिजे। मतदानाची चोरी करून आलेलं सरकार हे संविधान संमत सरकार असू शकत नाही। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात उत्तराखंडमधील दसेरी, लंगडा इत्यादी प्रकारचे आंबे दाखल झाले असून 900 ते 1500 रुपयापर्यंत एक पेटी विकली जात आहे। आंब्याची क्वालिटी प्रमाणे दर कमी जास्त आहेत, तसेच हे आंबे सप्टेंबरपर्यंत बाजारात राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले। यहाँ पे अभी आपको चौसा मिल जाएगा, दशहरी मिल जाएगा, लंगड़ा मिल जाएगा, और भी आते हर जगह के आते। ये 3 आम ये तो हमारा दिल्ली से आ रहा है, और यही आम अलग अलग जगह से आते हैं, इलाहाबाद से आते हैं, हर जगह से आते हैं। क्या रेट इसका बॉक्स के रहते, 2 बॉक्स का जोटा बोलते हैं, उसका रेंज होता है 900 से लेके 1500 तक का रेंज है। तो जैसा क्वालिटी जैसा साइज रहता है उसके हिसाब से रहता है। किलो वाइज कैसे बिकता, मतलब डजन वाइज? यहाँ पे मतलब जोटा आता है कि 20 दाना रहता है, 20 दाना मतलब 20 पीसेस रहेगा, और 16 पीसेस रहता है उसका बड़ा साइज रहता है, और 12 पीसेस आते हैं और बड़े रहते हैं। बारिश का सीजन है या खत्म हो गया? ये अभी चालू हुआ है, ये चालू अभी और 2 महीना इसको लगेगा, सितंबर तक एंड तक जाएगा। ये महाराष्ट्र के है ये बाहर के यूपी साइड से आते हैं, यूपी हरियाणा ये उत्तराखंड यहाँ से आता है। कब तक चलेगा ये सितंबर एंड तक जाएगा। आपका नाम? अखिलेश भारद्वाज। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा मुंबई बातमीपत्र। नवा भारत, नवा विचार।